ब्रेक के बाद आप सभी का बहुत स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से एक दर्दनाक मामला सामने आया है, जहां बिजली डीपी में हुए शॉर्ट सर्किट ने एक किसान की मेहनत को चंद मिनटों में राख कर दिया। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर जिले के कन्नड़ तालुका के मोहाड़ी क्षेत्र में बिजली के डीपी में हुए शॉर्ट सर्किट के कारण एक किसान को भारी नुकसान उठाना पड़ा। जानकारी के अनुसार किसान रामदास दगड़ू नवले के खेत गट नंबर 12 में अचानक आग लग गई। आग इतनी तेजी से फैली कि खेत में लगी मक्का की फसल, कुछ पेड़ और टपक यानी ड्रिप सिंचाई के पाइप पूरी तरह जलकर नष्ट हो गए। बताया जा रहा है कि आग लगने की वजह पास के बिजली डीपी में हुआ शॉर्ट सर्किट था, जिससे चिंगारी निकलकर खेत तक पहुंची और देखते ही देखते आग ने विकराल रूप ले लिया। इस घटना में किसान को लगभग 1.5 लाख से पौने 2 लाख रुपए तक का नुकसान होने का अनुमान है। घटना के बाद किसान गहरे सदमे में है, क्योंकि उसकी पूरी मेहनत और निवेश एक ही झटके में खत्म हो गया। पीड़ित किसान ने प्रशासन से तत्काल मौके पर पहुंचकर पंचनामा करने और उचित मुआवजा देने की मांग की है, ताकि उसे हुए आर्थिक नुकसान की भरपाई हो सके। आपण मोहाडी क्षेत्रामध्ये आलेलो आहेत। मोहाडीमध्ये एका शेतकऱ्यांची काही क्विंटल मक्का जळून खाक झालेली आहे शॉर्ट सर्किटमुळे। काही आंबे जळाले, काही निमोनियाचे झाडे जळाले। आपण प्रत्यक्ष स्पॉटवर आलेलो आहे, जाणून घेऊ। काका, नाव काय आहे आपलं? माझं नाव आहे रामदास दगडू नवले। शिवार कोणचं आहे? शिवार मोहाडी, गट नंबर 12। कसं झालं होतं, काय झालं होतं? हे काल दुपारी जवळपास 2 ते सव्वा 2 वाजेच्या आसपास झालं ते। आणि डीपी मी जिथं बसलेलो होतो खाली, तिच्यापासून माझे जवळपास समजा 450 ते 500 फुटाच्या अंतर होती। पण ती मला कळालं नाही। ज्या वेळेला ते डीपीला शॉर्ट सर्किट झालं आणि बाजूनं पेट घेतला आणि गव्हाचं वावर होतं, त्या गव्हाच्या वावरातून जेव्हा तिनं पेट घेतला आणि मोठ्याने दुपट निघायला लागलं आणि कडकडाट आवाज यायला लागला, तेव्हा मला कळालं की वर काय झालं। ज्यावेळेला मी खालून वर पळत गेलो तेव्हा पाहत होतो त्यांनी वरच्या वाटणीतून खालच्या वाटणीतून दोन्ही वाटणीतून असा पेट घेतला की भयानक पेट घेतला की आपण तिथं जाऊ शकत नव्हतो आणि पाहू बी शकत नव्हतो, इतका पेट घेतला। आणि ती पेट घेता एक 5 मिनिटात लगेच खालच्या क्षेत्रामध्ये आले आमचे। वरून एक वाटणी, एक खालून एक वाटणी, खालच्या वाटणीमध्ये आमची जी मक्का होती, झाडं होती, निमोनी झाडं होती, आंब्याची झाडं होती, निमोनीची 4-5 झाडं होती, आंब्याची 3-4 झाडं होती, 10-10, 15-15 वर्षाचे झाडं होते, काही चिकूची झाडं होती। ते पण सगळे चक झाले एकदम। त्याला असा पालासुद्धा राहिला आणि एवढी भडकून गेली ती। आणि वरून जेव्हा पेट घेतला त्यानं, तर खालच्या वाटणीत आलं। खालच्या वाटणीतून 2 आमचे जे जनावराचा चारा होता भरलेला, सुड्या होत्या 2 गाडल्या, त्या सुड्यासुद्धा जळून खाक होऊन गेल्या। त्याला वीजवाला कोणी नव्हतं आणि आमच्या म्हणजे मी एकटाच होतो आणि समजा कोणी असतं बी पण ती विजवू शकत नव्हतं, कारण इतकी भयानक आग पेटली ती। तर पाहता इकडं मक्काला सुद्धा आग लागून गेली। आमची मक्का होती, काही पावसाळी मक्का होती आणि काही आपली उन्हाळी मक्का होती आदरकीत टाकलेली। तर पावसाळी मक्का पण आमची पहिली पडलेली होती, कारण मक्काला भाव नव्हता। 1200-1300 रुपये भाव होता। आम्हाला वाटलं बाबा महिना 2 महिन्यानं भाव वाढेल, आपण तशीच ठेवून घेऊ, 2 महिने आपण वाट पाहू भावाची। आम्ही दोन्ही मक्का एकत्रित टाकून ठेवल्या। जवळपास 40 ते 45 क्विंटल मक्काच्या जवळपास आमची नुकसान झाली। आणि त्याच्यानंतर आमची मग ती मोबाईल चर्चा झाली, इकडे तिकडे लोकांना माहिती झालं बाबा असं झालं। मोडीच्या शेतामध्ये रामदेवच्या वावरामध्ये पेट घेतला। मग 2-4-5 लोक मंडळी आमची जी शेजारी पाजारी होती, आम्ही त्याचं पाहणी केली। तर ज्या वेळेला पाहणी केली तर त्याच्यातून असं निष्पन्न झालं की डीपीपासून सुरुवात झाली त्याची। डीपीजवळ कोणीतरी स्पार्किंग झाली, स्पार्किंगमुळं बंधाऱ्यानं पेट घेतला आणि बंधाऱ्यानं पेट आल्यामुळं गावामध्ये त्यानं पेट घेतला। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस घटना ने एक बार फिर बिजली व्यवस्था की लापरवाही पर सवाल खड़े कर दिए हैं। वहीं प्रभावित किसान अब राहत और मुआवजे की आस में प्रशासन की ओर देख रहा है। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।